बिलाडी लपा योजना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही ही योजना प्रपोज केली होती 1999 साली. परंतु सर्व प्रयत्न करत करत शेवटी 2008मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजनसुद्धा केलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण असेल, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा, याच्यामुळे अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या धरणांची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील, परंतु वंचित राहणार नाही शेतकरी, म्हणून आम्ही याला 2024ला आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च 25पर्यंत जवळजवळ 17,76,00,000चा खर्च आपण तिथे केलेला आहे. या बिलाडी लपाला 113 कोटी ते प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे 2 ते 3 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणपणे 830 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलाडी असेल, नंदुरबार असेल, त्याच्यानंतर करसकोपे असेल, सुंदरते असेल, नवे असेल, या गावांना पाणीपुरवठा होणार आहे, सिंचनाचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल. राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकडली गावं आहे, त्या गावांनासुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग 100% इरिगेशन होईल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे. 2 ते 3 वर्षात ते काम पूर्ण होईल आणि जे उकाईचं बॅकवॉटरमधून आपण पाणी उचलणार आहे त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहोत त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळ 64 गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल. त्याचबरोबर अक्कलकोवा तालुक्यातील 32 गावांना आणि नवापूर तालुक्यातील 10 गावांना या सिंचनाचा लाभ होईल.